स्टेशन मॅनेजर आ रही है, स्टेशन मॅनेजर इथे आ रही है होती इथे तेव्हा जेव्हा ट्रेन लेट होती तेव्हा तू होती. आता तुझं तोंड उघडते एका तासाने. पण मला काय म्हणायचंय, तुला वरून काय भेटेल तो मेसेज दे ना लोकांना. अनाउन्समेंट करायला का तुला पैसे लागणार आहे का त्याला एक्स्ट्रा? अनाउंसमेंट किया उसने, आवाज नहीं बोल रहे ना सब, आवाज नहीं आला, स्पीकर नहीं है, स्पीकर लगा दो ना. जहाँ अनाउंस होता है ना आवाज नाही येत तिकडे. तुमची लोक सांगतात ना आवाज नाही येत, मग चेंज करा ना. सगळे तो बरं का आवाज नहीं आ रहा है. आवाज का पता दो आपको. लाल डबे पे चलो, इधर आने का सब लोग. अरे लाल डब्यात कशाला इकडे ऐकायला येत नाही. आता याला आता सुधरवलं त्यांना. तिकडे दाखवतो तुम्हाला सगळं काय समजत नाही. तुमच्या माणसाला पाठवा ना, फिरवा ना स्टेशन वरती सगळीकडे. कुठे काय बंद पडले, कुठे काय नाही चालू चेक करायला तुमचं काम आहे ना. ते तुम्हाला बिल काढायचे, बिल मेंटेनन्स कोणाला तरी दिला असेल ना त्याला सांगायला चेक कर म्हणा येऊन. सगळ्यांना आतमध्ये बोलवे, त्यांच्यापैकी एकालाही अनाउन्समेंट ऐकायला येत नाही. प्रत्येक दिवशी तुम्ही लोकांना वेटीशी धरणार आहे का? तरी तू ऐकत नाही म्हणजे काय? मला लिहून दे. अजय कामले है, वो कल ही चेक किया पूरा, क्या अनाउंसमेंट हो रहा है सब. अरे आता मगाच तुम्ही बोलवते, तू बाहेर डेली चेक करता है. वो लिखते तो काय प्रॉब्लेम आहे तुमचा लिहून देते आम्हाला. तो ऐकतच नाही. बघा ना, तुम्ही लोक एवढं बोलतात तरी तो ऐकत नाही की अनाउन्समेंट ऐकायला येत नाही म्हणून. आम्ही बोला ना. तुमचे मेन कोण आहे? तुमचे मेन कोण आहे? तुमचे मेन कोण आहे? इंचार्ज कोण आहे? नहीं सकता. उसके पीछे कौन है? तन्वी साहब से अभी ना. हाँ, उनको बोला ना. मेरा मतलब क्या है, अगर ये नहीं सुन रहे, आता हे ऐकत नाहीये बरोबर की अनाउन्समेंट ऐकायला येते, तुमच्याने तरी ऐकवा त्यांना की तुम्ही ऐका ना, तुम्ही ऐका ना, तुम्ही त्यांना सांगा ना. ऐकत नाही, तो ऐकतच नाही. तो स्वतःचाच ठेका कसा देऊन बसलाय रे तू? हा, तुला मगाचपासून सांगते, हात लावत नाही तू, फक्त बाहेर ये. तेव्हा तुझी हिंमत काय झाली ना यायची? आता कुठून तोंडात आवाज झाला रे तुझ्या? माणसं कमी झाली म्हणून? हा, जसं आपण पगार खातो तसे आम्ही पगारदार माणसं. तू फक्त मला आता लिहून दे की लेट का झालाय ट्रेन. आता त्याने फोन करून व्हॉल्यूम वाढवलाय. काय झाले काय नाही फोन करून त्याने व्हॉल्यूम वाढवायला लावलेलं आहे. काय होतंय? तुमच्या लोकांना पण माहिती आहे, त्याला फोन येत नव्हता, तो फोन करत नव्हता, तरी तो फोन उचलू नव्हता. विचारा मॅडम ना. मॅडम आता माझ्यावर एकदाच इथे उभे आहेत. म्हणजे हा सरळ सरळ तुमच्या माणसं तुमच्या समोर तो खोटं बोलतोय. हा, तरी तो ऐकत नाही. प्रॉब्लेम काय का लेट होती ट्रेन तुझ्याकडे? तू लिहून दे, तुझी मॅनेजर येऊ दे, तिचा सत्कार कर, पण मला लिहून दे, मला जायला लेट होतोय. असेल ना तुमच्याकडे की नाही आहे उत्तर? ट्रेन का लेट होती त्याचं उत्तर नाही आहे. मग त्यांना विचारून उत्तर लिहून दे आम्हाला. लिहून दे. काय तुझ्याकडे हे असेल त्याला विचार कुणाकडून लेट होते, काय होते ते विचारून. लिहून दे. मला कंप्लेंट आहे, मला तुझं लेटर हवंय. काय कंप्लेंट पण करेल ना. कंप्लेंट तू लेटर लिहून दे. मी कंप्लेंट नाही त्याच्यामध्ये. तू लेटर लिह. त्याच्यावर उत्तर देईल ना तो कंप्लेंट लिहिल्यावर. तू लेटर लिह. तू मला की काय लिहिलं ते बघू नको. तू लेटर लिह. कंप्लेंट टाइमिंग ऑन देते. ऑन देते. अरे ऑन देते स्टेशन मध्ये टाइम टाक त्याच्यावरती. हे सगळं कळेल त्यांना. फोन ऑन देते होता. फोन नाव काही आहे ना त्याच्या आयडी वर पुढे उसके पास रहता है. अरे तू त्याच्यामध्ये मैडम ऑन ड्यूटी. मला तुझं नाव ऐकायचं. नाव सांग. आप ड्यूटी पे है कौन है? नाव तू ड्युटीवर नाहीये. ड्यूटी में हो ना. नाव सांग. नाव सांग. तुम्हाला नाव सांग. नाव सांगायला प्रॉब्लेम काय है तुला? नाव विचारा. रत्नेश आगे क्या नाम नहीं है? नाम दिया नहीं है कुछ आगे? आगे है ना, दुबे नाम है ना? तो दुबे नाम है ना? तो क्या नाम है? क्या बेटा आई कार्ड क्या ले रही हो? आई कार्ड आप बता दिया, नाम बता दिया और मला आई कार्ड हवं.
या ठिकाणी आपण बघतोय की बदलापूरच्या रेल्वे स्टेशन मास्तरांच्या केबिन मध्ये रेल्वे प्रवाशांचा प्रचंड गोंधळ झालेला आहे। कारण या ठिकाणी रोजपणे हीच एक तक्रार आहे प्रवाशांची की रोज रेल्वे ज्या आहेत लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावतात आणि त्यामुळे बदलापूरकरांचे प्रचंड हाल होतात। कालच आपण एक बातमी प्रसिद्ध केलेली आहे की लोकल उशिरा असल्यामुळे बदलापूरकर अक्षरशः जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने रेल्वे रुळावर उतरून ट्रेन पकडत आहेत। अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। मात्र आजही तीच परिस्थिती कायम आहे। या ठिकाणी प्रवासी संतप्त झालेले आहेत, महिला प्रवासी संतप्त झालेले आहेत। काय तक्रार जाणवते? मी सकाळी आज इथे 8:25 पासून आलेली आहे। 8:25 पासून इथे ट्रेन नव्हती, अनाउन्समेंट होत नाही। 8:25 ची ट्रेन 8:50 ला आलेली आहे। 8:43 का 45 ची ट्रेन त्याच्यानंतर आलेली आहे। आणि ही जी व्यक्ती आहे इथे, फार झूम करा तुम्ही प्लीज, ही जी व्यक्ती आहे ही उत्तर देत नाहीये, अजिबात बोलत नाहीये, ह्याला कोणाचे फोन येत नाहीयेत आणि हा कोणाला फोन करत नाहीये। हा नुसते फोन घेऊन उभा आहे। आज इतक्या लोकांना इथे लेट झाला पण तो ऐकायला तयार नाही। आज त्यांचे जे पोलीस इथे जे उभे आहेत आरपीएफ वाले, ते स्वतः सांगतात की इथे अनाउन्समेंट ऐकायला येत नाही, तरी तो ऐकत नाहीये। त्याला माहित नाहीये की ट्रेन का लेट झाली। आता माझं एकच मागणं आहे, आता जी लोक लेट गेली आहेत त्यांना जो लेट मार्क लागलाय यांनी लिहून द्यावं की आज का लेट झालाय, यांनी लिहून द्यावं। मी फेसबुकवर लाईव्ह करते, ही नोट सगळ्यांना मिळेल। पण तो अजिबात ऐकायला तयार नाही आणि कुठल्या इतका मूर्ख माणूस आणि इतका बेशिस्त माणूस आहे की तो अजिबातच ऐकत नाहीये आणि सरळ म्हणजे बोलतच नाहीये तो। आणि आता तो बोलतोय तो उलट उत्तर देतोय आणि तो कोणाला जुमानतच नाहीये तो कुठल्याच गोष्टीसाठी। या ठिकाणी अनेक रेल्वे प्रवाशांच्या काय तक्रार जाणवते? कधीपासून आहात रेल्वे? हा दररोजचा प्रवासाचा प्रॉब्लेम आहे यांचा। कधी लेट होती, काही उत्तर नाही, अनाउन्समेंट आवाज येत नाही आणि हँडिकॅपच्या डब्यात आरपीएफ चेकिंग करत नाही। सामान्य प्रवासी प्रवास करतात आणि त्यांना काही फाईन बसत नाही, काय नाही। त्यांना आम्ही बोललो तर आमच्यावर दादागिरी करतात, बुवा तुम्ही हँडिकॅप कुठं हँडिकॅप दाखवा आयडी असं। आणि आरपीएफ वाले कोणी ऐकत नाही, कोणी काही करत नाही। चेकिंग व्हायला पाहिजे तर आरपीएफ वाल्यांनी करायला पाहिजे, पण करत नाही। तर हँडिकॅप रोज लोकल बी उशिरा असतात, रोज डेली असं नाही म्हणतात की खूप। आम्हाला अर्धा तास डेली अर्धा तास लेट होतो आम्ही, लेट मार्क लागतो आम्हाला। वरच्या अधिकाऱ्याचे बोलणे खावं लागतात, का उशीर झाला, कशामुळे उशीर झाला, तुमचं डेलीच आहे, आम्ही कधीपर्यंत ऐकायचं। इथे आम्हाला कस्टमर सर्व्हिस द्यावं लागते। लेट झालं की मग कस्टमर आमच्या नावाने कलमा करतात, मग असं असतंय त्याच्यामुळे। आणि हँडिकॅपचे डबे इथून तिथून चेक झाले पाहिजे, प्रत्येक स्टेशनला एक आरपीएफ असला पाहिजे हँडिकॅपच्या डब्याजवळ। आणि त्यांनी कोण्याही सामान्य माणसाची हे बाजू मांडली नाही पाहिजे, हँडिकॅपची बाजू मांडली पाहिजे, हँडिकॅपला मदत केली पाहिजे, सामान्य माणसाला असं चढवलं नाही पाहिजे त्यांनी आरपीएफ वाल्यांनी। पण रोज लोकल उशिरा असतात, खूप रोज हे दररोजचं झालंय। आज मी जवळजवळ 7 वर्ष झाले बदलापूर ते विक्रोळी मी ट्रॅव्हल करतोय। रोज माझी 9 ते 9:30 ची ट्रेन असते, पण या रोज ट्रेन लेट असल्यामुळे एवढी प्रचंड गर्दी होते की आम्हाला रोज 9:30 ची ट्रेन सोडावी लागते। त्याच्यानंतर डायरेक्ट 10:15 ची ट्रेन आहे, जवळजवळ 40 मिनिटाचा गॅप आहे। 10:15 नंतर डायरेक्ट 11:45 ती पण एसी लावलेली आहे। तर एवढी प्रचंड गर्दी वाढलेली आहे, लोकांचा एवढा संताप आहे। त्याच्यात या लोकांनी एवढे मोठे मोठे ब्रिज बांधलेत, पण बाकीची एकदम दुरावस्था। तुम्ही ब्रिजवर जाल तर दुनियाभरचा कचरा, बाहेर रोडवर जाल तर दुनियाभरचे खड्डे, म्हणजे लोकांना उतरल्यानंतर जे घाणीचं साम्राज्य निर्माण करावं लागतं एवढं आम्हाला फेस करावं लागतं। जवळजवळ आम्ही ऑफिसला रोज 1 तास मी उशिरा पोहोचतो, रोज 1 तास। कालच मी बॉसची बोलणी ऐकली, बॉस मला स्वतः बोलले तेरा रोज का क्या है, बोला सर ये थोड़ा ट्रेन का इश्यू है, हमारा वही ड्रॉबॅक आहे बडा। पण तेही ऐकत नाही, ते रोजचा ठीक आहे, एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण रोज बदलापूरमध्ये ट्रेन येते रोज। नोकरी गमावण्याची वेळ झालंय ते पण आम्हाला नोटीस पिरियड पण आम्हाला नोटीस पण आली आहे। पण आम्ही काहीतरी इश्यू देऊन की बाबा आज हा मेला, आज तो मेला, मग आम्ही ते मुंबईचं जे झालं प्रकरण त्याचे आम्ही व्हिडिओ दाखवले, देखो सर ऐसा है, हम लोग को भी रिस्क नाही ले सकते। तर त्यांनी आम्हाला थोडं अर्धा तासाचं कन्सेशन दिले की बाबा ठीक आहे तुम्ही अर्धा तास लेट या ऑफिसला, पण त्या अर्धा तासाच्या वर पण अजून वेळ जातोय, तर ते अजून किती सहन करणार। तर हा ट्रेनचा आम्हाला खूप रिक्वेस्ट आहे बदलापूरच्या रेल्वे असल्याची की इथे आम्हाला ट्रेनची समस्या वाढवा, ट्रेन वाढवा, 15 डबे करा किंवा कल्याणपर्यंत ज्या ट्रेन आहे त्या ऍटलीस्ट बदलापूरपर्यंत तरी करा। खूप आम्ही तुमचे आभार मानू। तर मी हेच मनसेच्या पक्षातर्फे विनंती करतो की आम्हाला याच्यातनं सुटका मिळावी। खूप बदलापूर आज जर तुम्ही त्या 9:29च्या ट्रेनमध्ये जाऊन बघा, प्रत्येक माणसाची हाच प्रॉब्लेम आहे। प्रत्येक माणूस तुम्हाला बोलेल की ट्रेन लेट आहे, गर्दी गर्दी गर्दी। त्याच्यात या लोकांनी हा प्लॅटफॉर्म बंद करून ठेवला ना, ती खूप समस्या आहे, ती खूप मोठी। उद्या याचा एल्फिस्टन होण्यासाठी वेळ लागणार नाही। तुम्ही जर रात्री जेव्हा ट्रेन येतात एवढी गर्दी, तुफान गर्दी असते, ब्रिज पकडायला जागा नसते। आता या लोकांनी एवढे मोठे ब्रिज बांधलेत पण ब्रिज चढायलाच जागा नाहीये, एवढी प्रचंड प्रमाणात इथे गर्दी होती। तर कृपया रेल्वे कोण अधिकारी आहे काय ते त्यांनी याच्यावर निष्कर्ष काढावा। आणि जेव्हा ट्रेन लेट होते आम्ही स्वतः इकडे स्टेशन मॅनेजरला विचारतो की बाबा पहिला ये ट्रेन आहे की मुंबई से येणारा ट्रेन आहे का, त्यांनाही माहित नसतं। ते काय बोलतात अनाउन्समेंट होईल त्याच्यावर तुम्हाला कळेल।
म्हणजे अनाउन्समेंट केव्हा होते, जेव्हा ट्रेन येते ना तेव्हा अनाउन्समेंट होते. मग आम्ही इकडे जायचं का तिकडे जायचं हाच आम्हाला प्रश्न पडत नाही. त्याच्यामुळे स्टेशन मॅनेजरचा हा भोंगळ कारभार आहे, हा त्यांनी लवकर निस्तारावा आणि त्यांनी त्यांची भाषा जरा सुधारावी हीच आमची नम्र विनंती. धन्यवाद. काय त्रास होतो रोज रेल्वे प्रवासी म्हणून तुम्हाला काय त्रास होतो? काय त्रास होतो रोज रेल्वे प्रवास करताना? रोज लवकर उशिरा असतात, रोज उशीर असतो लोक. रोज किती त्रास होतो? कामावर पोहोचायला लेट मार्क लागतो किती? काय हो लेट मार्क लागतो, उशीर होतो आम्हाला आणि तो बोलणी खा लागतं आम्हाला. काय त्रास वाटतो रोज? रोज हा त्रास आहे? रोजचाच त्रास झाला इथे. एकतर मेन म्हणजे इथं प्लॅटफॉर्मचं ते 1 आणि 2चं तर ते बेकार आहे, करता येत नाही, खूप गर्दी आहे. त्या प्रमाणात ट्रेन पण नाही वाढत आहे, काहीच नाहीये. आणि ज्या आहेत त्या पण उशिरा आहेत त्या पण 15-15, 20-20 मिनिटं लेट असतात. या ठिकाणी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मात्र संपत नाहीयेत. आपण बघतोय रेल्वे स्टेशन मास्तरांच्या ऑफिसमध्ये प्रवाशांनी कुठेतरी घेराव घातलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे स्टेशन मास्तर कुठल्याही प्रकारचं समर्पक उत्तर या ठिकाणी रेल्वे प्रवाशांना देताना दिसत नाहीयेत. कुठेतरी हीच तक्रार आहे रेल्वे प्रवाशांची की रेल्वे स्टेशन मास्तराने कुठेतरी समर्पक उत्तरं द्यावीत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट ऐकू येत नाही. ज्या वेळेला लोकल उशिरा असतात कुठेतरी अनाउन्समेंट वेळच्या वेळी झाली पाहिजे रेल्वे स्टेशनवर, मात्र ती होताना दिसत नाहीये. प्रवाशांना मोठी गैरसोय होते, मोठा त्रास सहन करावा लागतोय. आज या ताई प्रचंड संताप व्यक्त करतायत कारण त्यांना कामावर जायला उशीर होतोय. रोजची ही दगदग असते, घरचं काम आवरून, महिलांना तर घरचं काम आवरून रेल्वे पकडायची आहे, नोकरीवर जायचंय, नोकरी करायची आहे, पुन्हा येऊन घरचं काम करायचंय. या सगळ्या धावपळीत कुठेतरी लोकल उशिरा असल्यामुळे कामावर जायला उशीर होतोय, लेट मार्क लागतोय, वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागतात आणि त्या सगळ्याचा मनस्ताप कुठेतरी दैनंदिन आयुष्यावर होताना दिसतोय त्यांच्या. किती मनस्ताप होत्या सगळ्यात? प्रचंड. आज काल तर एवढ्या लेट होत्या आणि आज तर हे झालं. काल अक्षरशः बायकांना चालायला जागा नव्हती, इतकी गर्दी, मग प्रचंड प्लॅटफॉर्म भरलेला होता आणि ही लोक अजिबातच जुमानत नाही कोणाला. आता पण तो सरळ आतमध्ये निघून गेलेला आहे, तो नाव सांगायला तयार नाही. त्याला मी आल्यापासून आता 1 तास माझ्याबरोबर हे स्वतः आहेत, इकडची बरीच पोलीस अधिकारी आहेत, तो अजिबात उत्तर देत नव्हता. त्याचं फक्त एकच म्हणणं होतं की ट्रेन येते, अनाउन्समेंट होते, ट्रेन येते. अरे पण अनाउन्समेंट ऐकायला नाही येत आहे. त्याला प्रेमाने सांगितलं, रिक्वेस्ट करून झालं, पण त्याने ऐकलं नाही. आता पण त्याचं तेच म्हणणं आहे. मी अजूनही या गोष्टीवर ठाम आहे की त्याने फक्त आम्हाला लिहून द्यावं की आज लोकांना लेट का झाला. आता मी इथे उभी आहे पण बरीच लोक 8:25 ची लोक 8:52च्या ट्रेन नंतर गेलेत, म्हणजे 9च्या नंतर ज्यांना लेट होणार आहे त्याने फक्त लिहून द्यावं की आज ट्रेन का लेट आहे. मी ते फेसबुकवर टाकते, मी प्रत्येकाला, मी तुझ्या चॅनलवर पाठवते की प्रत्येक जण ते दाखवू शकतं की आज हा प्रॉब्लेम आहे. आणि मी सगळ्यांना, तुझ्या मार्फत मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जेव्हा जेव्हा ट्रेन लेट होतील तुम्ही पटरीवर उतरा, सगळ्या ट्रेन थांबवा. ना कर्जतला ट्रेन जायला द्यायची, ना सीएसटी ला जायला द्यायची. जेव्हा ह्यांना हे कळेल तेव्हा हे सुधारणार, त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही. 1 दिवस 2 दिवस होऊ दे लेट, हे आपल्यासाठी करायचंय. आज आपली जी दयनीय अवस्था लोकांनी करून ठेवली आहे, गुन्हे दाखल होतात. होऊ दे. बऱ्याचशा बदलापूरकरांवरती आजही गुन्हे दाखल झालेले आहेत रेल्वेचे आणि या रेल्वेमुळे कुठेतरी, रेल्वे प्रशासनामुळे कुठेतरी ती गळचेपी जी आहे सर्वसामान्य माणसांवर होती, अशा प्रकारचा आरोप होतोय. आता कसं माहितीये, जर आपल्याला काहीतरी सुधारायचंय तर हे गुन्हे घ्यावेच लागणार आहे. आणि जर नसतीलच तर साहेब राजसाहेब ठाकरेंकडे जायचं, कारण ही लोक अशाने ऐकणार नाहीयेत. हा माणूस अतिशय मुजोर आहे, अतिशय मुजोर माणूस आहे. ह्याचं नाव काय आता मी लिहिलं इथे, रत्नेश कुमार. इतका घाणेरडा माणूस आहे हा. लोक बोलायला तयार होत नाही, लोकही बोलायला तयार होत नाही, लोकही रेल्वे प्रवासी सुद्धा बोलायला तयार होत नाही. आता कॅमेरा बाहेर गेला की लोक निघून जातात. या रोजच्याच गाड्या लेट असतात. इथे अनाउन्समेंटचं काही ठिकाणा नाही, गाडी गेल्यानंतर अनाउन्समेंट करतात ही लोक. आणि दुसरं हे रॅलिंग टाकलेलं आहे मध्ये, त्यामुळे एवढं हाल होतात प्रवासाचे, चढायला उतरायला ते हिशोबाच्या बाहेर हाल होतात. यांना आतमध्ये बसून फक्त कामं करायची, कामं पण नाही करायची. उद्या जर कोणी ऍक्सिडेंट झाला किंवा कोणी मेलं तर इथला स्टेशन मॅनेजर जबाबदार असणार. तिथे एवढी पडापडी होते त्या प्लॅटफॉर्म वरती. 10 वेळा मी इथे कंप्लेंट केलेली आहे, प्लस काही रिस्पॉन्स नाहीये. प्लस कल्याण स्टेशनला गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाते मी इथे पण सांगितलेलं आहे की अनाउन्समेंट गाडीमध्ये चालू करा, किंवा ते पण अनाउन्समेंट चालू नाही. परत हे लोक बोलतात आम्हाला माहित नाही. मी बोललो वेस्टर्न रेल्वेला मालाडला गाडी गेली ना की अनाउन्समेंट चालू होते की गाडी, बोरिवलीची गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाईल, ती 1 जाईल की 2 नंबर वरती जाईल. यांना माहित नाहीये. ते मला म्हणतात मी एन्क्वायरी करून सांगतो, एन्क्वायरी करून सांगते. ती एक लेडीज इथे बसते स्टेशन मास्टर, ती आता नाहीये.
ती मला दोनदा बोलली, एन्क्वायरी करून सांगते, पण अजून काही उत्तर आलेली नाहीत. म्हणजे बदलापूरचे स्टेशन मास्तर कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. आणि मी तर म्हणतो हे रेलिंग जे टाकलेले ते रेलिंग हटवायला पाहिजे, काढून टाकायला पाहिजे. त्यामुळे प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत. ते हाल कुठेतरी थांबवायला पाहिजेत. गाड्या टायमावर नसतात. कल्याण स्टेशनला गाड्या 20-20 मिनिटं उभ्या करून ठेवतात रात्रीच्या टायमात. ज्याला लांब पल्ल्याला जायचं, कर्जतला उतरून खेडेगावात जायचं, तो जाणार कसा? 20-20 मिनिटं गाड्या. आता 10-6ची कल्याणला ठाणा बदलापूरच्या गाडीचा टायमिंग आहे. ती गाडी 11:15च्या आधी तिथून सुटत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. गाड्या का लेट होतात त्याचं कारण विचारलं तर उत्तर नाही. का पण या ठिकाणी त्यानंतर त्यांना रिक्वेस्ट पण केली की तुम्ही ऍटलीस्ट मेल थांबवा, ज्याने लोक कल्याणपर्यंत जातील. तरीही त्या माणसाने अजिबात उत्तर दिलेलं नाहीये. इथून 2 मेल पास झाले त्याच्यामध्ये, पण अजिबात उत्तर दिलं नाही. आम्ही इथे येऊन सांगतोय. एक्सप्रेस दोन्ही गेल्या, सिंहगड पण गेली आणि त्याच्यानंतर पण गेली. त्यांना रिक्वेस्ट केली की ती थांबवा, ऍटलीस्ट लोक कल्याण किंवा ठाण्यापर्यंत जातील. तेही त्यांनी ऐकलं नाही. तो मुजोरपणे इथे उभा होता माणूस. रोज येऊन कंप्लेंट देतोय गाड्यांची, रोज येऊन कंप्लेंट देतोय, रोज येऊन विचारतो गाडी आज टाइमवर आहे का, गाडी आज किती लेट आहे, तरी पण काही उत्तर नाही. फक्त फोन लावतील, गाडी कुठे आहे, बस तेवढंच, बाकी काही उत्तर नाही. मी तर म्हणतो ही रेलिंग पहिली काढून टाकायला पाहिजे, रेलिंग हटवायला पाहिजे. इथं विचारलं रेलिंग का टाकली, रेलिंग का टाकली तर काय म्हणतात की ऍक्सिडेंट नको व्हायला म्हणून ती रेलिंग टाकली. अरे एवढे 1.5 वर्षापासून तिकडे 1 नंबर प्लॅटफॉर्म, होम प्लॅटफॉर्म चालू झाला, तेव्हा ऍक्सिडेंट नाही झाली. आता यांची ऍक्सिडेंट होणार आहेत का सांगा मला मॅडम. त्यातमध्ये हा मध्ये एक ब्रिज टाकलेला आहे, ब्रिजची पण काही व्यवस्था नाही. ब्रिज पण आबाद ढोबाड कुठेही उतरतो तो ब्रिज. सगळी व्यवस्था चुकीची आहे. या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे प्रवाशांचा संताप जो आहे तो अनावर होतोय. अनेक रेल्वे प्रवासी आहेत, प्रत्येकाच्या तक्रारी याच आहेत. बोला आता रोज लोकल लेट असतात का? रोज लोकल उशिरा असतात, रोज त्रास होतो, कामावर पोहोचायला उशीर होतो. रोजचा प्रॉब्लेम आहे मॅडम, रोजचा प्रॉब्लेम आहे. हा आता काही नवीन प्रॉब्लेम नाही, रोजचा प्रॉब्लेम आहे. आणि असं 15-20 मिनिटं गाड्या लेट आहेत मॅडम. सगळं आपल्या कामावर मॅडम नेहमीच बॉसचा ओरडा आम्हाला करावा लागतो. रोजच आहे की हा रोज काही ना काही कारण सांगायला लागतात. अक्षरशः कंटाळा येत सर मॅडम. उत्तरं देतात का तुम्हाला? काहीच नाही. म्हणजे बघितलं तुम्ही इथे किती लोक, म्हणजे खरोखर काल तर तुम्ही आला तर काल 8-9 एवढी जागा नव्हती इथे मॅडम. काय वाटतं, रोज लोकल लेट असतात? हो, लोक नाही पण ट्रेन लेट असते. कधी पण बघा तुम्ही, कोणती पण ट्रेन बघा, ट्रेन लेटच असते. ऑफिसला जा, ऑफिसवाले पण लोक समजतात नाही की काय झालंय काय नाही. रोज लोकल उशिरा असते, त्यामुळे प्रवासाला त्रास होतो, कामावर पोहोचायला उशीर होतो. किती रोजचं नुकसान होतं? पहिली डब्याची इथल्या प्रतिक्रिया घ्या. तिथे माझा सगळा ग्रुप आहे, सगळा वैतागलेला ग्रुप आहे. आणि इथला प्रवासी संघटनेचा अध्यक्ष कोण आहे तो कधी भेटायला मागत नाही. मी पण पहिला प्रवासी संघटनेचं काम करायचो 1990 मध्ये. तेव्हा बाबा कर्णिकी ते प्रवासी संघटनेचे अध्यक्ष होते. ते नेहमी इथे प्रवाशांना भेटायचे, काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळी गाड्यांचे प्रॉब्लेम नव्हते ना, आता गाड्यांचे प्रॉब्लेम काय कार्यरत नाहीये. काय रोज त्रास होतो, रोज लोक उशिरा असतात? हो मॅडम, रोज लोक उशीर असतात आणि ऑफिसला जायला पण मग उशीर होतो. आणि पुढे खूप बोलणे ऐकावे लागतात. स्कूलमध्ये लेट होतं, लेक्चर मिस होतात. त्या गव्हर्नमेंट वाल्यांना काय फरक नाही पडत उशिरा कामावर गेले तर, पण प्रायव्हेट वाल्यांना एवढा फरक पडतो. जरा उशिरा गेले तर लेट मार्क लागतो. यांना काही फरक नाहीये त्याचा. उशीर होतो रोज कामावर जायला, रोज लोक उशिरा असतात. तक्रारी करता तुम्ही? हा करतो ना. पण काय उत्तर काय नाही. काय वाटतं, रोज लोक उशिरा असतात का? हा रोज त्रास होतो, सतत तक्रारी करता, काय उत्तरं मिळतात का? काय वाटतं, लोकल फेऱ्या वाढवल्या पाहिजेत, या ठिकाणी काहीतरी समस्या आहे तर सोडवल्या पाहिजेत, कुठेतरी बदलापूरकडे दुर्लक्ष होते असं वाटतंय? बदलापूर मधून साधारण 1.5 हे पहिला आहे ना, पहिलं रेलिंग हटवायचं काम करायला लावा. रेलिंग हटवली ना तर बरोबर प्रवाशांना गाडीमध्ये चढायला मिळेल, उतरायला मिळेल. एवढे तिकडे गळचेपी होते प्रवाशांची, उतरायला मिळत नाही, चढायला मिळत नाही गाडीमध्ये. त्यासाठी रेलिंग पहिले हटवायला सांगा. या ठिकाणी आपण बघतोय की मिळालंय तुम्हाला रेल्वेकडून उत्तर मिळालेलं नाहीये, पण आता मी कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी एक कॉपी मला दिलेली आहे. आता आम्ही आमच्यातर्फे आता तर मी प्रवाशांकडून आलेली, आता मी मनसेकडून येणार या गोष्टीसाठी. काय वाटतं, ही लोकलची समस्या सोडवण्यासाठी पर्यंत तुम्ही जाणार आहात? नाही, नक्कीच आम्ही हा विषय वरपर्यंत नेऊ. कारण काय माहितीये काय, प्रत्येक वेळा लोकांना वेटीशी धरण्याचा प्रकार चालू आहे. आणि हा मुजरपणे कसं आपल्याशी नीट बोलत सुद्धा नाहीये, त्याचं नाव सुद्धा त्याला सांगता येत नाही आपल्याशी. म्हणजे अशी मुजोरी बरोबर नाहीये ना. तुम्ही रेल्वे प्रवाशांच्यासाठी तुम्हाला इथे ठेवलेलं आहे, मग तुम्ही त्यांना अनाउन्समेंट केली पाहिजे. तुमच्या इथे लाऊडस्पीकर तिथे चालू नाहीयेत हे तुम्हाला माहिती नसेल
इथं बसून उपयोग काय आहे तुमचा? आणि प्रत्येक नागरिकांना पण समजलं पाहिजे की बाबा त्याला जाब विचारला पाहिजे. प्रत्येक वेळी मनसेने येऊन तिथं म्हणजे जाब विचारणं हे चुकीचं आहे. नागरिकांनी पण प्रत्येक वेळा येऊन तिथे त्यांना जाब विचारला पाहिजे, तेव्हा ते लोक सुधारतील. आता आपण बघतोय की बदलापूर रेल्वे स्थानकात आहोत. प्रचंड गर्दीचं रेल्वे स्थानक म्हणून बदलापूर हे ठाणे जिल्ह्यातलं महत्वाचं स्टेशन समजलं जातं. कोट्यावधीचा महसूल बदलापूरकर रेल्वे प्रशासनाला देतात. मात्र त्या तुलनेत बदलापूरकरांना ज्या सुविधा मिळतात त्या आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय. या ठिकाणी रेल्वे चढण्यासाठी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. चढण्यासाठी जी धडपड आहे या प्रवाशांची, बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांची आपण बघतोय. अक्षरशः चढायला मिळत नाही, इतकी गर्दी आहे. महिला डब्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. गर्दी बघा किती आहे, प्रवाशांना चढायला मिळतं का बघा तुम्ही. हालत बघा. मागच्या डब्यात या तुम्ही माझ्यासोबत, मी तुम्हाला तेच बोललो, एक नंबरच्या डब्यात या. तिथे एवढी हालत खराब होते, चढायला मिळत नाही आणि चढून देत नाहीत गाडीमध्ये. या ठिकाणी परत गाडी सोडतोय मी. या ठिकाणी आपण बघतोय की रेल्वे प्रवाशांच्या तक्रारी ज्या आहेत त्या कधी संपत नाहीयेत. बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना कुठेतरी त्यांचा जीव वेठीत धरण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करते, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या ठिकाणी प्रवाशांकडून होतोय. म्हणजे तुमची आता समस्या सुटली असं वाटतंय? समस्या तर सुटली नाहीये, पण याचं उत्तर आम्ही मनसेतर्फे आता त्यांच्याकडून देणार. कारण एकतर तो इतका मजूर आहे की त्याचा जॉब तर जायला पाहिजे. आणि तसं मी लोकांना निवेदन करते की जर उद्या ट्रेन लेट असतील तर एक तर ह्याच्या डोक्यावर येऊन बसा. कारण ह्याच्या, आपला शब्द पण वापरायचा नाही, ह्याच्यात दम नाहीये की तो बाहेर येईल. नाहीतर सरळ ट्रेनवर खालती उतरा प्लॅटफॉर्मवर आणि बंद करून टाका. एक दिवस बंद होईल, बघू काय गुन्हे होतात ते. आहेत आपले साहेब, सोडवतील सगळं. धन्यवाद. या ठिकाणी महिला प्रवासी ज्या आहेत, राज ठाकरे आहेत. राज ठाकरे तुम्हाला या रेल्वेच्या गुन्ह्यातून सोडवतील. तुम्ही गुन्हे अंगावर घ्या. तुम्ही रेल्वे प्रशासनाला कुठेतरी जरब बसावी म्हणून रेल्वे रुळावर उतरून रेल रोको करा, अशा प्रकारचं आवाहन करतात. मात्र लोकतंत्राच्या माध्यमातून आम्ही एकच सांगू इच्छितो, रेल्वे प्रवाशांना तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण गुन्हे आपल्यावर दाखल झाल्यानंतर आपल्या नोकरीवर त्याचा परिणाम होणार आहे, कुटुंबावर त्याचा परिणाम होणार आहे. कुठेतरी या सगळ्याचं भान ठेवून आपण काम करायचं आहे. मात्र या ठिकाणी रेल्वे प्रवाशांचा जो संताप वाढतो आहे त्याला कुठेतरी रेल्वे प्रशासनानं उत्तर देणं गरजेचं आहे. रोज सकाळी बदलापुरातून 1.5 लाख पब्लिक जी आहे, 1.5 लाख लोकसंख्या ही मुंबईच्या दिशेनं प्रवास करते. रोज उदरनिर्वाहासाठी आपलं घर सोडते. मात्र या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो आणि लोकल प्रवास करतो, माहित नसतं बदलापूर करायला की आम्ही सुखरूप घरी येणार आहोत का. अशा प्रकारची गर्दी जी आहे ती बदलापूर रेल्वे स्थानकात रोज दिसत असते. मात्र रेल्वे प्रवाशांचा जो संतापनावर होतोय तो याच एका कारणाने होतोय की आमच्याकडे रेल्वे फेऱ्या जरी कमी असतील तर ज्या रेल्वे फेऱ्या आहेत त्या तरी निदान किंमत वेळेत सोडा. ही एकच मागणी आहे. आणि रेल्वे फेऱ्या वाढवा. त्याचबरोबर जो महत्वाचा मुद्दा आहे की बदलापूर होम प्लॅटफॉर्मच्या इथून जो रेलिंग टाकण्यात आलेली आहे आणि 1 नंबर फलाट जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, ती रेलिंग हटवण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जाते. कुठेतरी जी गर्दी वाढते त्यामुळे एल्फिस्टन सारखी दुर्घटना बदलापुरात घडू शकते आणि बदलापुरातील लोक सुद्धा आपला जीव गमावू शकतात, अशी भीती जी आहे ते रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. तुम्ही जरी बातमी पाहत असाल, तुम्हालाही तुमच्या जर समस्या जाणवत असतील, तुमच्याही तक्रारी असतील रेल्वेच्या प्रवासादरम्यानच्या, तर नक्कीच आम्हाला कळवा. आम्ही उद्या देखील याच संदर्भात बदलापूर स्थानकातून लोकल वेळेवर सुटत आहेत का याचा नक्कीच आढावा घेऊन तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचू. तोपर्यंत तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या चॅनलला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.